विद्यार्थ्यांनो, उद्या आपला गणित भाग 1 चा पेपर आहे आणि आपल्या चॅनलवरती एकूण 25 ते 26 व्हिडिओ आहेत गणित भाग 1 चे. ठीक आहे. काल आपण हॉट्स प्रश्नाचा व्हिडिओ बनवला होता, ज्यामध्ये आपण प्रकरण 1 आणि 2 कव्हर केलं होतं. आज आपण प्रकरण 3 आणि पुढील प्रकरणाचा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करत आहोत. बघूया किती प्रकरणे यामध्ये कव्हर होतील. ठीक आहे. आता नवीन काय व्हिडिओ बनवण्यासाठी राहिलेलं नाहीये, त्यामुळे तुम्हाला आपल्या चॅनलवरती व्हिडिओ बघायचे असतील तर त्या 25 ते 26 व्हिडिओचा तुम्ही अभ्यास करा आणि उद्याच्या पेपरला तुम्ही जा. तुम्हाला पेपर 100% सोपा जाईल. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून टाका. आपलं टार्गेट आहे मॅथ्स 2 चा पेपर होईपर्यंत एकूण 1000 सबस्क्रायबर्स व्हायलाच पाहिजे. नवीन प्रश्न आणलाय मी. अंगणती श्रेणीतील पी व्या पदाची पी पट ही क्यू व्या पदाच्या क्यू पटी बरोबर असेल तर त्याचे पी प्लस क्यू वे पद शून्य असते हे दाखवा. ठीक आहे. काय दिलंय? पी व्या पदाची म्हणजे टी पी याची पी पट ही क्यू व्या पदाची म्हणजे टी क्यू ची क्यू पट. दोन्ही काय आहेत? बरोबर आहेत. तर सिद्ध करायचंय टी पी प्लस क्यू हे पद काय आहे? शून्य आहे. ठीक आहे. आता आपण आधी टीपी आणि टी क्यू लिहून घेऊया. बघा, टीएन चं आपलं सूत्र आहे ए अधिक एन वजा 1 गुणिले डी. म्हणून जर मी या टी एन ला पी ने रिप्लेस केलं तर टीपी आपला होतो ए अधिक पी वजा 1 गुणिले डी आणि टी क्यू काय होतो? ए अधिक क्यू वजा 1 गुणिले टी. म्हणजे टीपी आणि टी क्यू आपल्याला मिळालं, पण आपल्याला माहिती आहे पी गुणिले टीपी बरोबर क्यू गुणिले टी क्यू दिलेलं आहे. आपण काय करूया? टीपी आणि टी क्यू ची किंमत भरूया. म्हणजे पी गुणिले कंसात टीपी ची किंमत बघा ही आहे ए अधिक पी वजा 1 गुणिले टी बरोबर क्यू गुणिले टी क्यू ची किंमत बघा ही आहे ए अधिक क्यू वजा 1 गुणिले डी. तुम्ही बाहेरचा कंस चौकटी कंस दाखवू शकता. ठीक आहे. मग आता आपण काय करूया? आधी आतला गुणाकार पूर्ण करून घेऊया, मग बाहेरनं पी आणि क्यू ने गुणूया. मग पी गुणिले कंसात ए अधिक पी गुणिले डी पी डी वजा डी एक डी बरोबर क्यू गुणिले कंसात ए अधिक क्यू गुणिले डी क्यू डी वजा डी. आता बाहेरच्या संख्येने गुणूया. पी ने आपण प्रत्येकाला गुणूया. आपल्याला काय मिळेल? ए पी अधिक पी गुणिले पी पी चा वर्ग डी वजा पी डी. पलीकडे काय मिळेल? ए क्यू अधिक क्यू गुणिले क्यू क्यू वर्ग डी वजा क्यू डी. इथे मिळालं. आपण ते सगळे पद इकडे घेऊन येऊया आणि म्हणून ए पी अधिक पी वर्ग डी वजा पी डी अधिक ए क्यू वजा ए क्यू, कारण हा अधिक इकडे आला की वजा होईल, वजा क्यू वर्ग डी अधिक क्यू डी बरोबर 0. इथे 0 आहे. ठीक आहे. आता टी पी क्यू बरोबर 0 आपल्याला दाखवायचं, तर इथे आपल्याला असं तयार करायचंय की टी पी क्यू चं पद जे आहे ते आपल्याला मिळेल. ठीक आहे. आता इथे आपण काय करूया? सजातीय पद जवळ घेऊया. म्हणजे बघा एपी आणि एक्यू ला जवळ घेऊया. वजा एक्यू अधिक पी वर्ग डी वजा क्यू वर्ग डी आणि वजा वजा पी डी अधिक क्यू डी. ठीक आहे. बरोबर 0. बघा इथे कॉमन निघेल, इथे पण कॉमन निघेल, इथे पण कॉमन निघेल. दोघांमध्ये ए कॉमन आहे. ए कंसात पी वजा क्यू. इथे डी कॉमन आहे. डी कंसात पी वर्ग वजा क्यू वर्ग. इथे पण डी कॉमन आहे. मी वजा डी बाहेर काढतो म्हणजे आतलं चिन्ह बदलेल पी वजा क्यू बरोबर 0. ठीक आहे. याला जरा ओपन करून लिहूया. तुम्ही हुशार असाल तुम्हाला कळेल की पी वर्ग वजा क्यू वर्ग म्हणजे पी अधिक क्यू आणि पी वजा क्यू. म्हणजे आपण डायरेक्ट जर पी वजा क्यू कॉमन काढलं तर आपल्या आतमध्ये मिळणार इथे ए अधिक इथे डी कंसात पी अधिक क्यू. तर याच्यामध्ये पी अधिक क्यू पी वजा क्यू आहे, वजा इथे फक्त डी आणि हा आपला कंस पूर्ण बरोबर 0. हे पलीकडे गेले की भागिले होईल आणि गायब होऊन जाईल. त्यामुळे ए
अधिक इथनं आपण जर डी कॉमन काढलं तर डी कॉमन काढलं तर पी अधिक क्यू वजा 1 बरोबर 0. हा तिकडे गेला की गायब होतो आणि म्हणून ए अधिक पी अधिक क्यू वजा 1 गुणिले डी बरोबर 0. याला आपण समीकरण 1 देऊया आणि आपण परत लिहूया Tn बरोबर ए अधिक n वजा 1 गुणिले डी म्हणून टी पी अधिक क्यू बरोबर ए अधिक पी अधिक क्यू वजा 1 गुणिले डी. आता याची किंमत आपण समीकरण 1 मशीन दाखवले म्हणून टी पी अधिक क्यू बरोबर 0 1 वरून अशा प्रकारे आपण समीकरण 1 0 दाखवलं. टी समीकरण 1 वरून टी पी अधिक क्यू आपण 0 दाखवलेलं आहे. जाऊया पुढच्या गणितावरती. बघा दुसरं गणित, ज्या अंकगणित श्रेणीतील पहिले पद ए, दुसरे पद बी आणि शेवटचे पद, तिसरे पद नाही, शेवटचे पद सी आहे तर त्या श्रेणीतील त्या पदांची बेरीज इतकी आहे एवढं आपल्याला दाखवायचं. सोपं आहे, आपण प्रयत्न करूया. पहिलं पद ए, दुसरं पद बी आणि असं करता करता शेवटचं पद सी आहे. ठीक आहे, म्हणून आपला ए हा एच असणार आहे, डी हा आपला बी वजा ए असणार आहे आणि सी आपला टी एन असणार आहे. टी एन किती आहे? सी आहे. आपण पहिले काय करूया, एन ची किंमत काढून घेऊया आणि म्हणून टी एन बरोबर ए अधिक एन वजा 1 गुणिले डी. आपला टी एन किती आहे? सी. मग सी बरोबर ए आपला एच आहे अधिक एन वजा 1 गुणिले डी आपला बी वजा ए आहे, बी वजा ए. आता आपण आधी काय करूया, ए ला इकडे घेऊन येऊया, तो वजा होईल म्हणून सी वजा ए बरोबर एन वजा 1 गुणिले बी वजा ए. गुणिले बी वजा इकडे आला की भागिले होईल, त्यामुळे सी वजा ए छेद बी वजा ए बरोबर एन वजा 1. वजा 1 ला इकडे घेऊन येतो, पॉझिटिव्ह होईल, त्यामुळे सी वजा ए छेद बी वजा ए अधिक 1 बरोबर एन. थोडं याला सिम्प्लिफाय आपण करूया आणि म्हणून एन बरोबर, बघा हा छेद आहे याने याला गुणायचंय, आपल्याला काय मिळेल? सी वजा ए अधिक बी वजा ए आणि छेद तोच बी वजा ए आणि म्हणून आपला एन काय असणार आहे? बी अधिक सी, बी अधिक सी वजा 2a, दोन पॉझिटिव्ह निगेटिव्ह आहे त्यामुळे बेरीज होईल छेद बी वजा ए. हा आपला एन मिळाला. ठीक आहे, आता आपण येऊया एस एन वरती आणि म्हणून, कारण आपलं काय म्हटलंय त्या पदांची बेरीज, मग एस एन चं आपलं सूत्र आहे एन छेद 2 कंसात टी1 अधिक टी एन, कारण आपल्याला शेवटचं पद माहिती आहे त्यामुळे आपण सूत्र वापरतोय आणि म्हणून एस एन म्हणून एस. आता हे सगळं मी एनच्या ठिकाणी लिहित नाही, मी एस एनच लिहितो. एस एन बरोबर एन ची किंमत किती आहे? ही आहे, हे आपण इथे लिहूया बी अधिक सी वजा 2a कंसात टाकूया याला छेद हे 2 ऍज इट इज आणि हा छेद या बाजूला लिहून टाकूया बी वजा ए. बघा एस एन बरोबर एन ची किंमत बी अधिक सी वजा 2a छेद बी वजा ए आणि हा 2 बाजूला गुणिले दुसऱ्या कंसात टी1 ची किंमत, टी1 म्हणजे पहिलं पद ते ए दिलं होतं आपल्याला आणि टी एन म्हणजे शेवटचं पद सी आपल्याला माहिती. आता याला जर आपण रिअरेंज केलं तर आपल्याला एस एन मिळणार आहे ए अधिक सी पुढे बी अधिक सी वजा 2a मागे छेद 2 कंसात बी वजा ए, म्हणजे आपल्या त्या पदांची बेरीज इतकी आहे हे आपल्याला सिद्ध करायला सांगितलं होतं. तेच आपण इथं इझिली एकदम सिद्ध केलेलं आहे. जाऊया पुढच्या गणितावरती. पुढचा प्रश्न बघा, एका अंकगणित श्रेणीत 37 पदे आहेत. सर्वात मध्यावर असलेल्या 3 पदांची बेरीज 225 आणि शेवटच्या 3 पदांची बेरीज 429 आहे, तर ती श्रेणी लिहा. ठीक आहे, सर्वात मध्यावर असणारी 3 पद, आता एकूण 37 पदे आहेत. बघा एकूण 37 पदे आहेत आणि म्हणून सर्वात मध्यावर असणारी
तीन पदे. कुठली तीन पदे मध्यावर असतील? 37चा अर्ध होतंय, 37 मध्ये एक वजा करा, 36 घ्या. 36 चे अर्धे 18 होतात. म्हणजे 18 19वा पद सगळ्यात मध्ये आहे. मग 19च्या अलीकडे एक पद आणि पलीकडे एक पद. म्हणजे सर्वात मध्यावर असणारी तीन पदे जी आपली आहेत ती आहेत टी 18, टी 19 आणि टी 20. बरोबर. आणि यांची बेरीज किती आहे? 225. आणि म्हणून टी 18 अधिक टी 19 अधिक टी 20 बरोबर 225. ठीक आहे. आता आपण यांच्या किमती काढूया. जर मी टीएन घेतलं, याला समीकरण 1 देऊया. टीएन बरोबर ए अधिक एन वजा 1 गुणिले डी. आणि म्हणून टी 18 आपला येणार आहे ए अधिक, इथे 18 जर आपण टाकलं तर 18 वजा 1 17 डी. याप्रमाणे जर टी 19 काढलं आपण तर ए अधिक 18 डी आणि टी 20 आपण काढलं तर ए अधिक 19 डी आपल्याला मिळणार आहे. ह्या सगळ्या किमतीवर आपण टाकूया. आणि म्हणून ए अधिक 17 डी अधिक ए अधिक 18 डी अधिक ए अधिक 19 डी बरोबर 225. तर ए बघा 1 ए 2 ए 3 ए म्हणजे 3 ए अधिक 17 18 19. जर आपण हा एक इकडे दिला तर 18 18 18 18 18 18 36 18 54 म्हणजे 54 डी बरोबर आपल्याला 225 मिळतात. हा प्रत्येक पद 3 ने डिव्हिजिबल आहे, 3 ने भाग जाईल, 3 ने भाग द्या. आणि म्हणून ए 3 3 गेले ए अधिक 3 1 3 आणि 3 8 24. 3 1 3 आहे, माझं पण डोकं फिरलं. 3 1 3 3 8 24 म्हणजे 18 डी बरोबर 225 ला भाग लावूया. 3 7 21 आणि राहिले 3 15. आपलं समीकरण मिळालं ए अधिक 18 डी बरोबर 75. मग तसेच सगळ्यात शेवटची तीन पदं कुठली आहेत? सर्वात शेवटची तीन पदे कुठली असतील? 37 पदे आहेत ना एकूण, म्हणजे टी 37 टी 36 आणि टी 35 ही शेवटची पदे असतील. आणि म्हणून अट काय आहे? आणि म्हणून यांची बेरीज बघा टी 35 अधिक टी 36 अधिक टी 37 याची जर आपण बेरीज केली आपल्याला दिली आहे 429. समीकरण आहे. आता डायरेक्ट जर आपण बघा जर टी 18 चा ए अधिक 17 डी असेल, म्हणून मला सांगा बघा टी 35 चा काय असेल? ए अधिक 34 डी. 36 काय असेल? ए अधिक 35 डी. आणि 37 काय असेल? ए अधिक 36 डी बरोबर 429. बेरीज करूया. 3 अधिक 105 यांची बेरीज होते बरोबर 429. 3 ने भागूया. 3 3 गेले म्हणजे ए अधिक 3 3 9 आणि 3 5 15 म्हणजे 35 डी बरोबर 3 1 3 बरोबर ना. आणि हे 12 3 चौक 12 3 3 9 143. समीकरण 2. दोन्ही समीकरण एकत्र सोडवले की आपल्याला ए आणि डी ची किंमत मिळेल. ठीक आहे, आपण सोडूया ते बघा. आणि म्हणून ए अधिक 18 डी बरोबर 75 समीकरण 1 आणि ए अधिक 35 डी बरोबर 143 समीकरण 2. आपण वजाबाकी करूया म्हणजे समीकरण 1 मधून 2 वजा करू म्हणजे करा वजा 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 आणि वजा. ए डायरेक्ट गेले. 35 मधून 18 गेले, माझ्या मते 17 राहतात, मग 17 डी वजा बरोबर 143 मधून 75 गेले, 143 वजा 75. 13 तून 5 गेले, 8 राहिले आणि पुन्हा 13 तून 7 गेले, माझ्या मते 6 राहतात बरोबर ना. 13 तून 7 गेले म्हणजे 6 68 म्हणजे वजा 68. ठीक आहे, दोन्हीकडे वजा वजा आपण जागा युटिलाइज करूया. आणि म्हणून
17d बरोबर 68. दोन्हीकडे वजा वजा अधिक झाले 17 भागिले होतील. मग d बरोबर 68 भागिले 17. ठीक आहे. म्हणजे बघा 17 एके 17, 17 दोन्ही 34 आणि 17 चोक 68. मग d बरोबर 4 आपल्याला मिळाला. ही किंमत आपण समीकरण 1 किंवा 2 मध्ये ठेवूया आणि याची किंमत काढूया. बघा आपलं समीकरण 1 काय होतं, a अधिक 18d बरोबर 75. मग आपला a किती आलाय माहिती नाही, पण a अधिक 18 गुणिले d आपला 4 आलाय बरोबर 75. म्हणजे a अधिक 4 आटे 8 चोक 4 आटे 32, 4 एके 4 आणि 3 7 म्हणजे 72 बरोबर 75. 72 इकडे आले की वजा होतील, म्हणजे a बरोबर 75 वजा 72 म्हणजे a किती आलं आपलं 3 आलं. आता मला इथे a मिळालाय, d मिळालाय, त्यामुळे आपण ती श्रेणी काढू शकतो आणि म्हणून t1 बरोबर a म्हणजे 3, t2 म्हणजे a अधिक d म्हणजेच 3 अधिक d बरोबर 7, t3 बरोबर t2 अधिक d म्हणजेच 7 अधिक 4 म्हणजेच 11 आणि म्हणून ती श्रेणी असणार आहे 3 7 11. ठीक आहे. बघा अशा प्रकारे आपण ती श्रेणी काढलेली आहे. महत्वाचं गणित आहे. जाऊया पुढच्या गणितावरती. चला आपण गणित घेतोय. 207 या संख्येचे 3 भाग असे करा की त्या संख्या अंगणी श्रेणीत असतील व लहान 2 भागांचा गुणाकार 4723 असेल. ठीक आहे. हे आपल्या पुस्तकातलं गणित आहे, संकीर्ण 3 मधलं. तर बघा असे 3 भाग करा जे अंगणी श्रेणीमध्ये असतील. मग आपण t1 t2 t3 आपण 3 भाग घेऊ शकतो जे अंगणी श्रेणीमध्ये असतील. ठीक आहे. आणि म्हणून जर आपण t1 अधिक t2 अधिक t3 घेतलं आपल्याला किती मिळणार आहे 207 मिळणार आहे. ठीक आहे. जर t1 आपला a असेल, आपला t2 a अधिक d होतो आणि t3 आपला a अधिक 2d होतो बरोबर 207. आणि म्हणून 1 2 3 3a अधिक d अधिक 2d 3d बरोबर 207 होतात. 3 कॉमन काढले, a अधिक d बरोबर 207 भागिले 3 होतात. म्हणजेच a अधिक d बरोबर 3 3 सक 18 आणि 3 9 27. आपल्याला समीकरण मिळतं a अधिक d बरोबर एकूण 70. ठीक आहे. आता काय म्हणलंय की त्या दोन लहान भागांचा गुणाकार 4623 आहे. म्हणजे दुसऱ्या अटीनुसार 2 लहान भाग म्हणजे कुठला a गुणिले a अधिक d आपण जर केलं तर आपल्याला मिळणार आहे 4623. पण a अधिक d ची किंमत आपण आधीच काढली 69. म्हणजेच a गुणिले 69 बरोबर 4623. हा तिकडे गेला की भागिले होईल, त्यामुळे a बरोबर 4623 भागिले 69. आता याला बघा 23 ने भाग लागतो, सॉरी 23 ने नाही, आधी 3 ने भाग लागतो. 3 दुणे 6, 3 त्रिक 9, 3 एके 3, 1 राहिला 16 झाले, 3 5 15, 1 राहिला 12 झाले, 3 चौक 12 आणि 3 एके 3. म्हणजे ए आपल्याला मिळाला 1541 भागिले 23. आता आपण 23 ने भाग लावूया. 23 एके 23, 23 सक 138, 23 एके 23, 23 सक 138. मग 154 मधून 138 गेले, 14 तून 8 गेले, 6 राहिले, 4 तून 3 गेला, 1 राहिला, हा 0 आणि आपला राहिलेला एक आपण इकडे घेऊया. 23 7 161 म्हणजे ए आपला किती आला 67 आलेला आहे. ए मिळाला. ही किंमत समीकरण 1 मध्ये टाकूया आणि म्हणून ए अधिक डी बरोबर आपलं 69 होतं. ए आपला 67 आहे बरोबर 69. हा तिकडे गेला की मायनस होईल, म्हणजे डी आपला काय आला 69 मायनस 67 म्हणजे डी आपला आला 2. आता ए आणि डी आपल्याला मिळालं आणि म्हणून जर आपला ए 67 आहे, आपलं दुसरं पद म्हणजे आपला T1 67 आहे, T2 आपला काय असणार आहे ए अधिक डी म्हणजे 67 अधिक 2 म्हणजे 69 आणि T3 आपला काय असणार आहे T2 अधिक डी म्हणजे
69 अधिक 2 म्हणजे 71. म्हणजे आपली पद काय असतील 67, 69 आणि 71. ठीक आहे. बघा यांची बेरीज आपण करून बघूया. 67, 69 आणि 71. 9 आणि 1 10 7, 17, 6 6 12, 12 आणि तो 1 13, 13 आणि 7 20. म्हणजे 207 आपली बेरीज बरोबर येते. गुणाकार पण आपला तोच येईल जर आपण करून बघितलं. अशा प्रकारे आपण हे गणित केलं. आता या प्रकारचे 4च मला गणित मिळालेले आहेत, त्यामुळे आपण इथे स्टॉप करूया. आणि आता इतका खूप अभ्यास झाला आपला. तुम्ही माझे सगळे व्हिडिओ जरी बघितले तरी पण तुमचा पेपर सोपा जाईल. त्यामुळे आता आपण गणित भाग 1 चे व्हिडिओ स्टॉप करूया. तुम्हाला वेळ देऊया, तुम्ही अभ्यास करा आणि उद्या पासून आपण गणित भाग 2 चे व्हिडिओ बनवणार आहोत. ठीक आहे. तर चॅनल वरती राहा, सबस्क्राईब करा, आणखी सबस्क्रायबर वाढवा. आपला टार्गेट 1000 सबस्क्रायबरचा आहे. भेटूया उद्या. धन्यवाद आणि बेस्ट ऑफ लक सगळ्यांना. सगळ्यांना पेपर एकदम सोपा जावा.